नमस्कार, पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चला मग आज बनवूया अशी भाजी की खायला लागेल अतिशय चवदार आणि एकदम वेगळ्या पद्धतीची, करायलाही सोपी आणि एकदम साधी। तर आपण करणार आहोत पालकाची हटून केलेली भाजी, कोणताही मसाला न वापरता एकदम साध्या पद्धतीने। तर चला मग करूया तयारी। त्यासाठी घेतले इथे पालक, हिरवी मिरची, जिरे, लसूण, बेसन पीठ, मीठ आणि भिजवलेली डाळ तुरीची आणि शेंगदाणे। तर आता पॅन मध्ये पाणी टाकून त्यामध्ये डाळ आणि शेंगदाणे टाकून घेऊ आणि नंतर पालकाची चिरलेली भाजी। भाजी आणि डाळ थोडंसं शिजून घ्यायचे 5 मिनिटे। खायलाही खमंग ज्वारीच्या भाकरी सोबतही खाऊ शकता आणि कोणताही मसाला न वापरता। तर आता इथे आपण पालकाची भाजी शिजायला ठेवूया। आता घेतलेली हिरवी मिरची, जिरे थोडंसं आबडधोबड कुटून घेऊया। कुटून घेतलेला आहे, थोडंसं जाडसरच कुटलेलं आहे। तर आता उरलेला लसण त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया। आता याची आपल्याला वरतून फोडणी घालायची। तर आता इथे डाळ आणि पालक शिजलेला आहे, त्यामध्ये टाकू कुटून घेतलेलं तिखट, आणि घेतलेलं बेसन पीठ एका प्लेटमध्ये पाण्याने काढून भाजीमध्ये टाकून देऊ। आवडीनुसार दाट पातळ बघायचं आणि पाणी घालायचं। शक्यतो जास्त पातळ नाही करायची भाजी, थोडी घट्टच ठेवायची आणि भाजीला 5 ते 7 मिनिटे छान शिजून घ्यायचं बेसन पीठ टाकल्याच्या नंतर। तरी ते भाजी मस्त पैकी शिजलेली आहे। यामध्ये बिलकुल तेल नाही घातलेलं। आता नंतर आपल्याला वरतून फोडणी द्यायची, तेव्हा थोडंसं तेल घालायचं। तर आता भाजी थोडी थंड होऊ द्यायची। तर आता गॅसवर एका चमच्यामध्ये तेल घ्यायचं, तेल गरम झाला की त्यामध्ये घालायचं लसण भरपूर असा घालायचा।
आणि लसणाला सोनेरी रंग आला की भाजीमध्ये टाकायचं। लसूण खूप छान झालेला आहे। तर आता भाजीमध्ये लसण टाकल्या वरतून झाकण ठेवायचं, त्यामुळे लसणाचा वास भाजीमध्ये मुरतो। आता भाजी तयार आहे। ज्वारीच्या भाकरी सोबतही खाऊ शकता, पोळी सोबत किंवा भातासोबत। तर आतापर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।